रत्नागिरीतील परशुराम घाटात पुन्हा दरडी कोसळण्याचं संकट उभं राहिलंय। पाणी निचरासाठीच्या निखळलेल्या पायऱ्यांमुळे चिंता वाढलीय। कोट्यवधींच्या उपाययोजनांनाही तडे गेल्याचं दिसून येतंय। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी करण्यात आलेल्या डोंगर कटाईनंतर परशुराम घाटातील दरडींचा धोका दिवसेंदिवस गंभीर होतोय। 2021 मध्ये कोट्यवधी रुपये खर्चून गॅबियन भिंती आणि पावसाचं पाणी वळवण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटच्या पायऱ्या उभारण्यात आल्या। मात्र धक्कादायक बाब म्हणजे यंदाच्या पहिल्याच मुसळधार पावसात या पायऱ्या निखळल्या असून पाण्याचा प्रवाह थेट दरडप्रवण भागाकडे वळू लागलाय। त्यामुळे गॅबियन भिंतीच्या स्थिरतेवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। कोणत्याही क्षणी मोठी दरड कोसळण्याची भीती वर्तवली जाते। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटाची मोठी कटाई करण्यात आली। यामुळे हा परशुराम घाट धोकादायक बनलेला आहे। या ठिकाणी वारंवार दरडी कोसळत आहेत। 2021 मध्ये खाली असलेल्या पेढे गावावर दरड कोसळली होती आणि एका कुटुंबातील 3 जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता। त्यामुळे वारंवार वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत। परशुराम घाटामध्ये गॅबियन वॉल तयार करण्यात आली आहे आणि या गॅबियन वॉलचे जे पाणी आहे त्याचा धोका गॅबियन वॉलला होऊ नये यासाठी डोंगर माथ्यावरून येणारं जे पाणी आहे, घाटावरून येणारं जे पाणी आहे ते कुठेतरी खाली सुरक्षितपणे जावं यासाठी अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकतो की सिमेंट कॉन्क्रीटच्या अशा पायऱ्या केलेल्या होत्या। परंतु पाऊस केवळ 3-4 दिवस झालेला आहे आणि या 3-4 दिवसातच आपण येथे बघू शकतो की ह्या ज्या सिमेंटच्या ज्या स्टेप केलेल्या होत्या, सिमेंटचं जे बांधकाम केलेलं होतं, कॉन्क्रीट केलेलं होतं तेच या ठिकाणी पूर्णपणे सरकलेलं आहे, घसरलेलं आहे। परशुराम घाटातून जे पाणी वरून येतंय ते आपण बघू शकतो की ते त्या स्टेप वरून येण्याच्या ऐवजी त्याने प्रवाह बदललेला आहे आणि गॅबियन वॉल जी आहे त्या गॅबियन वॉलच्या बाजूने त्या पाण्याने वेगळा मार्ग तयार केलेला आहे। यामुळे परशुराम घाटाला आणि पर्यायानं परशुराम घाट सुरक्षित राहावा यासाठी तयार करण्यात आलेल्या गॅबियन वॉलला धोका निर्माण झालेला आहे। गॅबियन वॉल आपण बघितली तर त्या गॅबियन वॉलच्या खालची माती सरकत आहे आणि त्यातच हे मोठे संकट आता या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। जो पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी ज्या स्टेप्स केलेल्या होत्या त्या आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीने हा पूर्णपणे जमिनीतून निसटून बाहेर आलेले आहे, ते कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे। त्यामुळे परशुराम घाटातील दरडी कोसळण्याचा धोका असेल किंवा माती सरकण्याचा धोका असेल तो कायम आहे। खाली पेढे गावावर दरडी कोसळण्याचे जे संकट आहे ते कायम आहे। आपण जर बघितलं तर परशुराम घाटात वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत, परंतु परशुराम घाटाचा धोका हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि पुन्हा एकदा परशुराम घाटातील संकट हे गडद झालेलं आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सिया गोयल आणि चेतन